निवडणूक स्थगित करणं हा मुंबई विद्यापीठातल्या पदवीधरांचा अपमान. अचानकपणे निवडणूक रद्द करण्यात आल्यामुळे अन्यायकारक विरोधात राज्यपालांकडे दाद मागण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका. लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण. गणेशोत्सवातील 10 दिवसात तब्बल 5,65,90,000 रुपयांची रोकड जमा. पंढरपूरच्या विठ्ठलाचा लाडू प्रसाद दिवसेंदिवस लोकप्रिय. गेल्या वर्षी 65 लाख लाडूंची विक्री झाल्याची माहिती. भंडाऱ्यात 15 ऑक्टोबर पासून व्याघ्र सफारीला सुरुवात होणार. वन विभागाच्या वेबसाईट वरून करता येणार ऑनलाईन बुकिंग. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यभरात 23 ते 28 सप्टेंबर या काळामध्ये दमदार पावसाची शक्यता. कमी दाबाच्या क्षेत्राची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीकडून गुन्ह्याची कबुली. वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांसमोर गुन्ह्यातील सहभाग केला मान्य. डॉक्टर, शाळा कर्मचारी, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 20 जणांची साक्ष. मुंबईत 218 ठिकाणांवर नवीन मतदान केंद्र. मुंबईतल्या मतदान केंद्रांची संख्या आता 10,111 वर. एका मतदान केंद्राची सरासरी 1500 ते 1200 मतदार जोडणार. राज्यामध्ये 10 ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता. हरियाणा, जम्मू काश्मीरच्या निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होणार. निवडणूक आयोगाकडे तयारी. 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित. शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत निवडणूक स्थगित करण्यात आल्याचं परिपत्रक जारी. महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक. विदर्भातल्या विधानसभा जागांवर चर्चा होणार. पहिल्या टप्प्यातील जागा वाटपाची चर्चा जवळपास पूर्ण होणार. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.